महाराष्ट्रात सरकारी योजनांची घोषणा तर जोरदार होते, पण त्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत का पोहोचत नाहीत? या उशिरामागे नेमकं काय गणित आहे? चला, आज आपण जरा याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हे शब्द आहेत एका शेतकऱ्याचे, आणि हे एकच वाक्य सरकारी आश्वासनं आणि जमिनीवरचं सत्य यातलं अंतर दाखवायला पुरेसं आहे. विश्वास आणि प्रतीक्षा या खेळात शेतकरी पुरता अडकून पडलाय. चला, सगळ्यात आधी बघूया त्या सरकारी योजनांबद्दल, ज्यांच्यामुळे हा सगळा उशीर होतोय आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. म्हणजे बघा, या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाच्या आहेत. पीक विमा पिकांच्या नुकसानीची भरपाई देतो, तर महाडीबीटी अनुदानातून ट्रॅक्टर आणि इतर शेतीची उपकरणं घेण्यासाठी मदत मिळते. म्हणायला गेलं तर या योजना शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा आहेत. आणि ही आश्वासनं काही नवीन आहेत. ऐकून ऐकून जसं की स्रोतांमध्ये म्हटलंय, शेतकऱ्यांचे कान अक्षरशः पिकले आहेत. ही एकच म्हण त्यांची निराशा सांगून जाते, तारखांवर तारखा. आता ते खरंच कंटाळले आहेत. मग खरा प्रश्न हाच आहे की पैसे मिळणार तरी कधी? आणि ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण आता पुढे जाणार आहोत. अच्छा, तर मग या सगळ्या विलंबावर सरकारचं काय म्हणणं आहे? त्यांचं अधिकृत स्पष्टीकरण काय आहे? गोष्ट आहे 27 मार्चची. स्रोतांनुसार आपले राज्याचे कृषी मंत्री थेट दिल्लीला पोहोचले, कृषी भवनात. तिथे त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली आणि हेतू एकच होता, केंद्राकडून योजनांसाठी आणखी निधी मिळवणं. आणि सरकारचं स्पष्टीकरण काय आहे? तर ते म्हणतात की शेतकऱ्यांना योजनांना इतका जबरदस्त प्रतिसाद दिलाय की दिलेला पैसाच कमी पडतोय. त्यामुळे आता अजून निधीची गरज आहे. म्हणजे प्रॉब्लेम पैशांचं नाही, तर योजनांच्या प्रचंड यशाचं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य सरकारने आता बॉल केंद्राच्या कोर्टात टाकलाय. स्रोतांमध्ये यासाठी एक मस्त शब्द वापरलाय, ढकलाढकली. म्हणजे जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा खेळ सुरू झालाय. पण थांबा, ही अडचण फक्त 1-2 योजनांपुरतीच आहे का? की हा निधीच्या कमतरतेचा एक पॅटर्नच बनलाय? कारण बघा, फक्त पीक विमा किंवा महाडीबीटी नाही, तर नमो शेतकरी योजनेचंही तेच झालंय. म्हणजे एका पाठोपाठ एक योजनांमध्ये पैसे वेळेवर पोचत नाही आहेत. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये, निधीची कमतरता ही एक मोठी समस्या बनलेली दिसतेय. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी एकत्र करून बघतो, तेव्हा स्रोतांमधला निष्कर्ष पटू लागतो की ही काही तात्पुरती अडचण नाहीये, तर राज्यात कुठेतरी निधीची एक मोठी सिस्टमॅटिक कमतरता आहे. आणि त्याचा फटका अनेक योजनांना बसतोय. आता पैशांचा विलंब हा एक मुद्दा झालाच, पण स्रोतांमध्ये अजून एका खूप गंभीर गोष्टीकडे बोट दाखवलंय, आणि ती गोष्ट आहे आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणालाही कोणाची बदनामी करता येणार नाही किंवा टीका करता येणार नाही. आता ह्या विधानामुळे साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की सरकारवर टीका केली तर आता कारवाई होणार का? आणि ही फक्त पोकळ भीती नाहीये. स्रोतांमध्ये एका युट्यूबरचं उदाहरण दिलंय, विठ्ठल कांगणे. त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झालं आणि नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावरचा एक व्हिडिओ ते युट्यूबवरून हटवला गेला. आता हा निव्वळ योगायोग म्हणायचा की त्या विधानाचे परिणाम दिसायला लागलेत. आणि इथेच तर खरी मेक आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळत नाहीत, आणि दुसरीकडे त्याबद्दल तुम्ही आवाज उठवला तर त्यावर बंधनं येतील की काय, अशी भीती. मग सामान्य माणसाने, शेतकऱ्याने दाद मागायची तरी कुठे? या सगळ्या गदारोळात ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय, तो शेतकरी, त्याच्या मनात नक्की काय सुरू असेल? शेतकऱ्यांसाठी तर हे एक चक्रव्यूह बनलंय. कसं? आधी सरकार घोषणा करतं, मग शेतकरी पैशांची वाट बघतो, मग सरकारकडून निधी मागितल्याच्या बातम्या येतात, आणि मग परत प्रतीक्षा. कधी संपणारे काहीच माहिती नाही. म्हणजे सध्या जर काही निश्चित असेल ना, तर ती फक्त अनिश्चितता आहे. कारण आश्वासन वेगळं आणि बँक खात्यात पैसे येणं वेगळं, दोन्ही गोष्टी एक नाहीत. तेव्हा मूळ प्रश्न तोच उरतो, जर दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात एवढा अंतर असेल, तर सरकारी शब्दांवर विश्वास ठेवायचा कसा? हा प्रश्न फक्त शेतकऱ्याचा नाही, आपल्या सगळ्यांचाच आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.